नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आजच्या 23 जुलै 2026 रोजीच्या राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना संदर्भातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी फ्रेश आणि रिन्युअल अर्ज प्रक्रिया नक्की कशी आहे, पात्रता निकष, शिक्षण शुल्क सवलत तसेच दोन वेगवेगळ्या योजनांमधील फरक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण याविषयी जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर बघितलं तर 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे फ्रेश आणि रिन्युअल अर्ज सध्या सुरू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते रिन्युअल अर्ज करू शकतात. तर नवीन पात्र विद्यार्थ्यांनी फ्रेश अर्ज करून योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यांना. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ऑनलाईन नोंदणी पोर्टल सध्या सुरू आहे. ओके, 1 जून 2026 पासून नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सध्या सुरू करण्यात आलेले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आलेले आहे. अर्ज अपूर्ण राहिल्यास शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ओके, तसेच राजश्री शाहू महाराज नावामुळे होणारा गोंधळ याबद्दल एक अपडेट आलेली आहे. आता राजश्री शाहू महाराज या नावाने दोन वेगवेगळ्या योजना सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे या दोन योजनांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. ओके, आता पहिली जी योजना आहे आपण जर बघितली, पहिली जी योजना आहे ती म्हणजेच की शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती. ओके, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही आर्थिक दुर्बल घटकातील म्हणजेच की EBC आणि EWS विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात सवलत दिली जाते. आणि जी दुसरी योजना आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांसाठी आहे. दुसरी योजना म्हणजे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलाकार सन्मान योजना. ही जी आहे ही विद्यार्थ्यांसाठी नसून ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांसाठी स्वतंत्र योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिले जाते. ओके, या योजनेसाठी 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत आपले सरकार पोर्टलवर अर्ज करता येत आहे. ओके, आता तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अर्ज प्रक्रियेत सध्या अडचणी आहेत. ओके, याबद्दल ही एक अपडेट आलेली आहे. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्ह्यात समिती पूर्णपणे कार्यरत नसल्यामुळे काही अर्जदारांना अर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी येत असल्याची माहिती समोर आलेली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी अधिकृत विभागाशी संपर्क ठेवावा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जी काय आलेली असेल ती समजून येईल. ओके, आता मुख्य शिष्यवृत्ती योजनेची पात्रता जर आपण बघितली, ओके, याविषयी एक अपडेट आलेली आहे. आता पात्रतेबाबत महत्त्वाची माहिती आहे ती थोडीशी जाणून घेऊया. या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असावे. प्रवेश CAP कॅप प्रक्रियेद्वारे झालेला असावा. तसेच कुटुंबातील पहिल्या 2 मुलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. ओके, आता विद्यार्थ्यांना नक्की किती लाभ मिळणार यावर जर आपण लक्ष दिलं तर या योजनेअंतर्गत मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 100% शिक्षण शुल्क सवलत दिली जाते. मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 50% शिक्षण शुल्क सवलत मिळते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अधिक आता सोपे होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल मित्रमंडळींनो तर सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही वेळेत अपलोड करा. अर्ज पूर्ण झाल्याची खात्री करा. तसेच अर्जाची स्थिती नियमित तपासा. कोणतीही चूक त्रुटी आढळल्यास ती मुदतीपूर्वी तुम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि अंतिम तारखेची वाट न पाहता जो अर्ज आहे तो लवकर पूर्ण करून सबमिट करा. ओके, आणि 23 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी फ्रेश आणि रिन्युअल अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच राजश्री शाहू महाराज नावाच्या 2 वेगवेगळ्या योजनांमध्ये गोंधळ होऊ नये याची काळजी घ्या तुम्ही. जसे तुम्हाला मी माहिती दिलेलीच आहे वरती. योग्य योजनेसाठीच तुम्ही अर्ज करून घ्या. ओके, आणि अशाच शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी योजना, महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक योजना, लाडकी बहीण योजना, PM किसान, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर सर्व ताज्या सरकारी अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला आधी लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना आणि पालकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.